लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर। मुख्यमंत्री यांची लाडक्या बहिणींना डबल भेट। म्हणाले की लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात आम्ही कालपासूनच केली आहे। काल, आज आणि 18 डिसेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे। सुरुवातीला या 9 जिल्ह्यातील 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। आम्ही सुरुवात केलेल्या या योजनेपासून आता इथून पुढे एकही महिला वंचित राहणार नाही। टप्प्याटप्प्याने आमच्या सर्व माता भगिनींना लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते हे जमा होणार आहेत। कारण आता पैशांचे टेन्शन नाही, कारण की हिवाळी अधिवेशनात फक्त लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही 1400 कोटी इतक्या निधीची तरतूद केली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही पैसे कमी पडू देणार नाही। या योजनेत सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। खूप दिवसांपासून लाडक्या बहिणी 6व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। त्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षाही संपलेली आहे, कारण की कालपासून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याची वितरणासाठी सुरुवात शासनाकडून करण्यात आलेली आहे। तसेच 18 डिसेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत जवळपास या 9 जिल्ह्यांमधील 1 कोटींपेक्षा जास्त माता भगिनींच्या बँक खात्यावरती 6व्या हप्त्याचे पैसे जमा करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे। तसेच सुरुवातीला लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो काही 6वा हप्ता आहे, तो 6वा हप्ता सुरुवातीला या 9 जिल्ह्यांमधील 1 कोटींपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात जमा होत आहे आणि मग राहिलेल्या जिल्ह्यातील महिलांना देखील लगेच 6व्या हप्त्याचा लाभ हा दिला जाणार आहे। या योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या खूप जास्त असल्या कारणाने आणि या योजनेत पैसे हे डीबीटी प्रणालीद्वारे महिलांच्या बँक खात्यावरती जमा केले जात असल्यामुळे सर्वच महिलांच्या बँक खात्यात एकाच दिवशी लाभ देणे शक्य होत नाही। तसेच जर समजा एकाच दिवशी सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता हा जर जमा केला तर या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते। त्यामुळे सुरुवातीला या 9 जिल्ह्यातील 1 कोटींपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यावरती 6व्या हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहेत। त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने राहिलेल्या जिल्ह्यातील महिलांना देखील या ठिकाणी 6व्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत। सुरुवातीला डीबीटी प्रणालीद्वारे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करणे सोपे व्हावे म्हणून जे काही छोटे म्हणजेच लहान 9 जिल्हे आहेत त्यामधील महिलांचा समावेश आधी करण्यात आलेला आहे। त्या जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती आधी पैसे जमा होणार आहेत आणि जे मोठे जिल्हे आहेत त्यांना पहिल्या यादीतून वगळण्यात आले आहे आणि त्यांच्या ऐवजी जे काही लहान जिल्हे आहेत त्यांचा या ठिकाणी समावेश हा करण्यात आलेला आहे। त्यामुळे बँका चालू असोत किंवा बँकांना सुट्टी असो, पण तुमच्या बँकेत पैसे हे 100% 18 ते 19 डिसेंबर पर्यंत जमा होणार आहेत। त्यामुळे पैसे जमा करण्यासाठी बँकाचा देखील काहीही प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाहीये। तुम्ही काळजी करू नका। उद्या सकाळी 7 वाजेपासून लाडकी बहीण योजनेचा 6वा जो काही हप्ता आहे, म्हणजेच डिसेंबर महिन्याचा जो काही 2100 रुपयांचा हप्ता आहे, तो त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि परवा देखील ही प्रोसेस सुरूच राहणार आहे। आता कोणते 9 जिल्हे आहेत, या 9 जिल्ह्यांची यादी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे आणि सोबतच आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत की आता बघा या ठिकाणी एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तर त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत आज अत्यंत स्पष्ट प्रकारे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत। त्यांनी सांगितले की जी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेचा पुढचा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तात्काळ लगेच बहिणीच्या बँक खात्यावरती जमा करण्यात यावा। आम्ही या ठिकाणी 1400 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। यासाठी निधी आम्ही उपलब्ध करून ठेवला आहे, तेव्हा पैशांची काही अडचण या ठिकाणी भासणार नाही। आम्ही जे काही निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत ते फक्त कागदावर न राहता त्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी या ठिकाणी तात्काळ झाली पाहिजे। आमच्यावरती एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी, माता भगिनींनी जो काही विश्वास दाखवलेला आहे तो त्या विश्वासाला आम्हाला तडा जाऊ द्यायचा नाहीये। त्यामुळे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या काही महिला या ठिकाणी 6व्या हप्त्याची प्रतीक्षेमध्ये आहेत त्या सर्व महिलांच्या बँक खात्यावरती येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत। अशा प्रकारे या ठिकाणी उपमुख्यमंत्री यांनी देखील प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे आता या ठिकाणी उपमुख्यमंत्री यांच्याकडून देखील प्रशासनाला या ठिकाणी स्पष्ट आदेश आलेले आहेत आणि म्हणूनच उद्या सकाळी 7 वाजेपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 2100 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही 9 जिल्ह्यांची यादी प्रशासनाकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे ती यादी एकदा या ठिकाणी पाहून घेऊया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी बँकांच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की पोस्ट बँक म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँक या बँकेत खाते असणाऱ्या महिलांना 100% पैसे हे येणारच आहेत। त्यानंतर SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत देखील ज्या महिलांचे खाते असणार आहे
त्यांना देखील या ठिकाणी 100% पैसे जमा होतील। तसेच महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक, इंडियन बँक या सर्व बँकांमध्ये पैसे येणार आहेत। तसेच सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर जेवढ्या पण नॅशनलाइज बँका आहेत तेवढ्या सर्व बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जमा होणार आहे। त्याचप्रमाणे अगोदर तुम्हाला ज्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे आलेले आहेत त्याच बँकेमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे पैसे देखील जमा होणार आहेत। त्यामुळे या ठिकाणी बँक खात्याबाबत महिलांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नका। सर्व बँकांमध्ये पैसे हे येणार आहेत। फक्त ठराविक ज्या काही बँका आहेत जसे की जिल्हा सहकारी बँक, तसेच अर्बन बँक किंवा ज्या महिलांनी पतसंस्थेमध्ये खाते ओपन केलेले आहे अशा ज्या काही बँका आहेत यामध्ये खाते असलेल्या महिलांना मात्र त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो। तो प्रॉब्लेम का येऊ शकतो? कारण की या बँकांमध्ये आधार कार्ड लिंक करण्याची सुविधा नसते। तसेच काही बऱ्याचशा अशा काही बँका आहेत की ज्यांना IFSC कोड देखील नसतो। त्यामुळे अशा ठराविक ज्या काही बँका आहेत त्यांना मात्र या ठिकाणी प्रॉब्लेम हा येऊ शकतो। तर या बँका सोडल्या तर सर्वच बँकांमध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणीचा हप्ता हा जमा होणार आहे। त्यामुळे बँकांचा तर या ठिकाणी फारसा काही प्रॉब्लेम येणार नाहीये। सर्वच बँकांमध्ये या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता हा जमा होणार आहे। पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या 9 जिल्ह्यांची यादी आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे, ती आपण या ठिकाणी पाहून घेऊया। तर बघा मित्रांनो, सुरुवातीला या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या विभागातले 2 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत। त्यांच्यात पहिला जो काही जिल्हा आहे तो लहान जिल्हा आहे आणि तो जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा। होय मित्रांनो, यामध्ये सुरुवातीला हिंगोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी धाराशिव जिल्हा या जिल्ह्याचा देखील समावेश या ठिकाणी सुरुवातीला करण्यात आलेला आहे। या 2 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला उद्या पैसे जमा झालेले दिसून येतील। त्यानंतर मित्रांनो, अमरावती विभागामधील देखील या ठिकाणी अकोला जिल्हा आणि वाशिम जिल्हा असे 2 प्रकारचे जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी कोकण विभागामधील सिंधुदुर्ग जिल्हा आणि सोबतच या ठिकाणी रायगड जिल्हा या 2 जिल्ह्यांचा देखील या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। आतापर्यंत आपण या ठिकाणी 3 विभागातील 2-2 जिल्हे पाहिले आहेत। आता उर्वरित जे काही या ठिकाणी 3 विभाग आहेत म्हणजेच नागपूर, नाशिक, पुणे, तर या विभागांमधील 1-1 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आता हे असे का करण्यात आले आहे हे आपल्याला या ठिकाणी काही सांगता येणार नाही। कदाचित हे लहान जिल्हे असतील म्हणून यांचा देखील या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। तर बघा, या ठिकाणी नागपूर जो काही विभाग आहे त्याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे। उद्या सकाळी गोंदिया जिल्ह्यातील महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे। आता उर्वरित जे काही 2 जिल्हे आहेत त्यामध्ये आता नाशिक विभागामध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे। तसेच पुणे विभागातील जो काही जिल्हा आहे तो म्हणजे सांगली जिल्हा। आता सांगली जिल्ह्याला देखील पैसे येणार आहेत।